जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट 2023 क्रेडिट पॅटर्नच्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबाबत आपण चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण MCOMला जे स्पेशलायझेशन ग्रुप आहे त्यापैकी आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप जी बँकिंग अँड फायनान्स या रिलेटेड जे 3 महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहे या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत. यामध्ये 60-121, 60-122 आणि 60-123 असे 3 सब्जेक्ट्स आहेत. त्या सब्जेक्टचे नावं तुम्हाला या ठिकाणी आता दिसून येतील. ओके, सो इथे 60-121चा जो सब्जेक्ट आहे तो आहे सेंट्रल बँकिंग, 60-122चा सब्जेक्ट आहे युनिव्हर्सल बँकिंग आणि 60-123चा सब्जेक्ट आहे लीगल फ्रेमवर्क ऑफ बँकिंग. सो या तिन्ही सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आत्ता आपण बघणार आहोत. सगळ्यात अगोदर सुरुवात करूया 60-121 सेंट्रल बँकिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल बँकिंगचा हा जो काही पेपर आहे तो इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला देता येईल. दोन्हीपैकी एका लँग्वेजमधून तुम्हाला देता येईल. जरी तुम्ही एक्झाम फॉर्ममध्ये इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केलेली असेल बट तुम्हाला मराठीतून जर का या प्रश्नांची उत्तरं द्यायची असेल तरी तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. फक्त पहिला प्रश्न मराठीतून लिहिल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तर मराठीतून तुम्हाला देणं अपेक्षित आहे, वाईस वर्सा इंग्लिशमधून पण. ओके, सो तुम्हाला ही सेंट्रल बँकिंग म्हणजे 60-121ची जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे ती एकूण 70 मार्कासाठीची विचारली जाईल. त्यापैकी 28 मार्कासाठी तुम्हाला पासिंग असणार आहे. इंटरनलला तुम्हाला 30 मार्क असणार आहे, त्यासाठी पासिंगला 12 मार्क आहे. असे मिळून टोटल 28 आणि 12 40 मार्काला तुम्हाला पासिंग असणार आहे. ओके, सो यामध्ये तुम्हाला इथे जो काही दाखवलेला आहे विषय तर हा तुम्हाला 70 मार्कासाठी आणि 3 तासामध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता. त्याचं सेपरेट टाईम टेबल आलेलं आहे. तुम्ही टाईम टेबलनुसार काय करू शकता, या पेपरची तयारी करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टोटल 3 तासामध्ये 70 मार्कांसाठीची आन्सर शीट तुम्हाला राईट डाऊन करायची आहे. कोणताही प्रश्न सॉल्व करण्यापूर्वी इन्स्ट्रक्शन रीड करा. नंबर 1 सांगितलेलं आहे की ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. दॅन सेकंड इन्स्ट्रक्शन, द फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स. इथे तुम्हाला उजव्या साईडला जे काही फिगर्स दिसत आहे ते तुमचे मार्क्स इंडिकेट करता असा त्याचा अर्थ होतो. ओके, टोटल तुम्हाला परीक्षेत एकूण 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तो तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स असणार आहे किंवा MCQ टाईप प्रश्न असणार आहे. यामध्ये तुम्हाला टोटल 6 MCQ विचारले जातील. 6च्या 6 MCQची उत्तरं लिहायचं आहेत. इथे कदाचित 8 पण विचारले जातील, त्यापैकी 6 यांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो दिलेला आहे तो ब्रॉड क्वेश्चन दिलेला आहे, जो म्हणूया आपण लॉंग आन्सर क्वेश्चन्स ऑन युनिट नंबर फर्स्ट. ओके, हा डायरेक्ट 20 मार्क्ससाठीचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर त्याला और जो काही प्रश्न असणार आहे तो चॅप्टर नंबर 2वरती असणार आहे, लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन ऑन चॅप्टर नंबर 2. सो या दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे, लॉंग आन्सर क्वेश्चन्स युनिट नंबर 3. ओके, त्यासाठी देखील तुम्हाला 20 मार्क्स आहे आणि त्याला और देखील प्रश्न दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 3 लॉंग आन्सर क्वेश्चन ऑन युनिट नंबर 4. तो देखील 20 मार्काचा असणार आहे. ओके, सो या पद्धतीने आपण टोटल 3 प्रश्न बघितले. चौथा प्रश्न जो काही असणार आहे तो शॉर्ट नोट्सचा असणार आहे. इथे तुम्हाला टोटल 6 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी 4 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची. एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला 6 मार्क आहे, म्हणजे 6 चोक 24 मार्कांसाठीचा हा शॉर्ट नोटचा प्रश्न आहे. आता आपण टोटल मार्क्स कन्सिडर करूया. क्वेश्चन नंबर 1ला 6 मार्क आहे, क्वेश्चन नंबर 4ला 24 मार्क्स आहे. असे 24 आणि 6 मार्क धरून झाले किती, 30 मार्क झाले. क्वेश्चन 2ला 20 मार्क आणि क्वेश्चन 3ला 20 मार्क. सो असे मिळून टोटल 30 + 40 = 70 मार्क्सचा हा पॅटर्न झालेला आहे. आता या रिलेटेड काही महत्त्वाचे तुम्हाला आपण स्टडी रिलेटेड काही मटेरियल तुमच्यापर्यंत देऊया. बघा, हा तुमचा सिलेबस दिलेला आहे 60-121चा सेंट्रल बँकिंग. यामध्ये ब्रॉड क्वेश्चन नेमके कोणते विचारले जाऊ शकतात त्यावरती आपण नजर टाकूया. बघा, चॅप्टर नंबर 1वर ब्रॉड क्वेश्चन विचारण्यासारखा जो महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो तो म्हणजे फंक्शन्स अँड रेग्युलेशन ऑफ RBI. ओके, RBIची जी काही विविध कार्य आहे त्या बाबतीत आपल्याला सविस्तर
प्रश्न हा 20 मार्कासाठीचा विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये ब्रॉड क्वेश्चन कोणता विचारला जाण्याची शक्यता आहे ते म्हणजे ॲटोनॉमी ऑफ सेंट्रल बँकिंग ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन्स, हा एक महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 3वर महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन जो काही आहे तो म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ऑर ई करन्सी. तर ई करन्सीचे तुम्ही नीड आणि बेनिफिट आणि डेंजरस हे तुम्ही कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा. त्याच्यामध्ये कदाचित परीक्षेला प्रश्न येईल, डिफाईन द टर्म ऑफ सेंट्रल बँकिंग डिजिटल करन्सी, एक्सप्लेन देअर नीड, बेनिफिट्स अँड डेंजरस, हा एक 20 मार्कासाठीचा प्रश्न आहे. नंतर 4 नंबर चॅप्टरवरचा ब्रॉड क्वेश्चन जो काही असू शकतो तो म्हणजे चॅलेंजेस फेसिंग सेंट्रल बँक इन 2020. ओके, इथं सेंट्रल बँकिंगला कोणकोणत्या पद्धतीचे चॅलेंज आत्ता स्वीकारले लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये रोल अँड ॲडजस्टमेंट ऑफ सेंट्रल बँकिंग, रेग्युलेशन अँड सुपरविजन विथ द अरायवल ऑफ दिस फर्म, अशा पद्धतीचे तुम्ही दोन्ही प्रश्न या ठिकाणी करून ठेवायला हवे. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला कोणकोणत्या शॉर्ट नोट्स विचारल्या जाऊ शकतात. नंबर 1 की इव्हॅल्युशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ RBI. त्याच्यानंतर आपल्याला RBIचे जे काही वेगवेगळे रोल आहे तर त्या बाबतीतसुद्धा इथे तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. ओरिजिन कशा पद्धतीने झाले किंवा इव्हॅल्युशन कशा पद्धतीने RBI झाले ते पण आहे, किंवा प्रमोशनल फंक्शन ऑफ RBI असा पण शॉर्ट टर्मला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर CR आणि लिक्विड असेट हा शॉर्ट नोटसाठीचा प्रश्न तुम्ही करून ठेवा. नंतर लायझनिंग ऑफ बँक तो पण एक आहे, ब्रांच लायझनिंग किंवा लायसनिंग म्हणूया आपण त्याला, कंट्रोल ओव्हर मेथड ऑपरेशन, न्यू बँकिंग लायसिंग पॉलिसी, या पद्धतीचे काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स या चॅप्टर नंबर 1वर विचारल्या जातील. चॅप्टर नंबर 2वर तुम्हाला महत्त्वाची शॉर्ट नोट्स इथं आहे, सेंट्रल बँक इंडिपेंडन्स इंडिकेट्स. ओके, त्याच्यामध्ये आणखीन एक शॉर्ट नोट्स आहे ॲटोनॉमी ऑफ RBI. ओके, ही एक शॉर्ट नोट्स बघून ठेवा. चॅप्टर नंबर 3वर सगळ्यात महत्त्वाचा आहे जो इथे डीमध्ये दाखवलेला आहे, हायब्रिड अँड डायरेक्ट वगैरे जे काही मॉडेल आहे, आर्किटेक्चर मॉडेल ऑफ CBDS, याच्यापैकी तुम्हाला डायरेक्ट असाच प्रश्नही विचारला जाऊ शकतो की आर्किटेक्चर ऑब्लिक मॉडेल ऑफ CBDS. ओके, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. तुम्हाला CBDSचा फुल फॉर्म पण कदाचित MCQला विचारला जाऊ शकतो. 4 नंबरमध्ये तुम्हाला इमर्जिंग ऑफ फिनटेक अँड बिग टेक फर्म असे पण शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जातील. इथे तुमच्या ॲड्युकेसी अँड पॉलिसी फ्रेमवर्क रिलेटेड काही शॉर्ट नोट्स आहे, मायक्रो फायनान्स रिलेटेड काही शॉर्ट नोट्स वगैरे आहे, त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रोल अँड ॲडजस्टमेंट ऑफ सेंट्रल बँकिंग हा एक शॉर्ट नोट्सचा महत्त्वाचा भाग तुम्हाला दिलेला आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न या ठिकाणी दाखवलेले असतील ते तुम्ही बघू शकता. नंतर बॅलन्सिंग रेग्युलेशन टू फॉस्टर इनोव्हेशन अँड अवॉइडिंग रिस्क हा महत्त्वाचा चॅलेंज जो काही सेंट्रल बँकिंगला आहे 2020 सेंचुरीमध्ये तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता आपण पुढच्या सब्जेक्टकडे वळूया, तो म्हणजे 60-122. किती आहे? 60-122, ज्याला नाव काय आहे? युनिव्हर्सल बँकिंग. काय नाव आहे त्याला? युनिव्हर्सल बँकिंग. बघा या ठिकाणी 60-122चा सब्जेक्ट दिलेला आहे जो 2 क्रेडिटसाठी आहे, म्हणजे फक्त तुम्हाला तो 30 मार्क 35 मार्काची विद्यापीठाची परीक्षा आणि 15 मार्क इंटरनलला असणार आहे. तर या रिलेटेडच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असू शकतो तो या ठिकाणी चेक करा. ओके, सो तुम्हाला मी मागाशी सांगितलं की प्रश्नपत्रिका ही 35 मार्काची असणार आहे आणि यासाठी टाईम ड्युरेशन जो काही दिलेला आहे तो 2 तासाचा दिलेला आहे. मिडियम ऑफ आन्सर इंग्लिश आणि मराठी दोन्हीही असणार आहे. 35पैकी तुम्हाला 14 मार्काला पासिंग आहे आणि 15पैकी तुम्हाला 6 मार्काला पासिंग आहे. असे मिळून 20 मार्कासाठी पासिंगसाठी हा विषय आहे. यामध्ये टोटल तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. सेम इन्स्ट्रक्शन आहे. ऑल क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी आहे आणि राईट साईडला जे काही फिगर्स इंडिकेट करतात ते फुल मार्क्स इंडिकेट करता अशा पद्धतीच्या नोट्स आहे. क्वेश्चन नंबर 1 जो काही विचारला जाईल तो MCQ विचारला जाईल, पण तो किती मार्काला राहील? 5 मार्कासाठीचा प्रश्न क्रमांक 1 राहणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे तो ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1वर आधारित असणार आहे. ओके, या ठिकाणी थोडासा प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी 2च चॅप्टर या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, इथे चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2च तुम्ही काय करा इथे कन्सिडर करा. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला जो काही क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे हा ब्रॉड क्वेश्चन दिलेला आहे चॅप्टर नंबर 1वर आधारित, तो 10 मार्काला असेल. त्याला ऑर चॅप्टर नंबर 2मधला प्रश्न पण 10 मार्काला
विचारला जाईल. तसाच प्रश्न क्रमांक 3मध्ये तुम्हाला विचारलं जाईल एक ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला आणि दुसरा ब्रॉड क्वेश्चन 10 मार्कासाठी विचारला जाईल. म्हणजे इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हे ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 आणि 2वर प्रत्येकी 2-2 विचारले जातील. आणि क्वेश्चन नंबर 4 जो काही विचारलेला आहे तो तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारलेला जाईल. तर तुम्हाला दोन्ही चॅप्टरवरती शॉर्ट नोट्स प्रत्येकी 2-2 विचारल्या जातील. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क, 2 यांची उत्तरं लिहिली तर 10 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. अशा पद्धतीने 10, 20, 30 आणि पहिले 5 असे मिळून 35 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुमचा असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न कोणकोणते असणार आहे, जसं की इथे चॅप्टर सांगितलेला आहे इव्हॅल्युएशन ऑफ युनिव्हर्सल बँकिंग सिस्टीम इन इंडिया. तर याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा जो काही ब्रॉड क्वेश्चन आहे तो म्हणजे युनिव्हर्सल बँकिंगचे फंक्शन्स हा 10 मार्कासाठीचा तुम्ही करा. डिफरन्स बिटवीन कमर्शियल बँक अँड युनिव्हर्सल बँकिंग हा एक प्रश्न 10 मार्कासाठी तुम्ही करून ठेवा. नंतर ऑब्जेक्टिव्ह किंवा ज्याला शॉर्ट नोट्स म्हणूया आपण याच्यामध्ये, तर तुम्हाला इव्हॅल्युएशन किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिव्हर्सल बँकिंग हा शॉर्ट नोट्सला 2 प्रश्न तुम्ही करून ठेवा. तर चॅप्टर नंबर 2वर मोठा जो काही प्रश्न आहे 10-10 मार्कासाठी, तर त्याच्यात 2 महत्त्वाचे प्रश्न आहे. त्याच्यापैकी पहिला प्रश्न आहे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ युनिव्हर्सल बँकिंग. ओके. आणि दुसरा आहे प्रॉब्लेम फेस बाय युनिव्हर्सल बँकिंग. हे 2 महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन आहे. 10-10 मार्कासाठी तुम्ही हे करून ठेवा. आणि रिसेंट ट्रेंड्स इन युनिव्हर्सल बँकिंग यावरती शॉर्ट नोट्स आहे आणि प्रॅक्टिसेस इन युनिव्हर्सल बँकिंग या निमित्तानं पण शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. सो या पद्धतीने आपण युनिव्हर्सल बँकिंगचा देखील सिलेबस बघितलेला आहे. आता आपण त्याच्या पुढच्या सब्जेक्टकडे वळूया. 60-123 किती 60-123 याला आपण लीगल फ्रेमवर्क ऑफ बँकिंग असं म्हणूया. याच्या क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये एकूण 70 मार्कासाठीची प्रश्नपत्रिका असणार आहे. 3 तासाचा टाईम ड्युरेशन, इंग्लिश आणि मराठी लँग्वेज असणार आहे. टोटल 4 प्रश्न असतील. 4ही प्रश्न सोडवणं तुम्हाला कंपल्शन असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला MCQ 6 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 2 ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला चॅप्टर नंबर 1वर राहील. त्याला ऑर ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2वर राहील. टोटल 20 मार्कासाठीचा क्वेश्चन नंबर 2 राहील. थर्ड नंबर क्वेश्चन जो राहील तो ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला चॅप्टर नंबर 3वर राहील. तर त्याला ऑर ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 4वर राहील 20 मार्काला. ओके. आणि क्वेश्चन नंबर 4 जो काही असणार आहे तो तुम्हाला शॉर्ट नोट्स असणार आहे. यामध्ये टोटल 6पैकी तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला 6 मार्क्स आहे. असे मिळून 24 मार्कासाठीचा क्वेश्चन नंबर 1 असणार आहे. 6ला 24 मार्क आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4ला 24 मार्क आहे. 1ला 6 मार्क्स आहे. 2ला 20 आणि 3ला 20 असे मिळून टोटल 70 मार्कासाठीची क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. तर युनिव्हर्सल बँकिंगनंतर पुढचा जो काही लीगल फ्रेमवर्क ऑफ बँकिंग हा सब्जेक्ट आहे तो तुम्हाला माहिती आहे 70 मार्कासाठीचा सब्जेक्ट आहे. ज्यामध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन हे विचारले जातील प्रत्येक चॅप्टरवरती. त्याकरता तुम्हाला इथे तुमचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला या ठिकाणी बघणं अपेक्षित असणार आहे. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. ओके. त्यामध्येही खूप सारे सेक्शन्स वगैरे तुम्हाला दिलेले आहे. काही अमेंडमेंट दिलेले आहे. कॅपिटल स्ट्रक्चर किंवा पॉवर ऑफ RBI वगैरे कशा पद्धतीने दिलेला आहे तो ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न विचारला जाईल. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विचारले जातात. बिल ऑफ एक्सचेंज किंवा टोटली तुम्हाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट कोणकोणते आहे किंवा इन्स्ट्रुमेंट्स कोणकोणते आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. चॅप्टर नंबर 3वर आधारित तुमचं द RBI ॲक्ट 1934 दिलेला आहे. त्या ॲक्टमध्ये तुम्हाला कोणकोणते अमेंडमेंट वगैरे दिलेले आहे. मॉनिटरी पॉलिसी कशा, नॉन मॉनिटरी पॉलिसी कशा असणार आहे, इनकॉर्पोरेशन्स कसं होतं, कॅपिटल मॅनेजमेंट वगैरे कसे होते तर ते प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. आणि चॅप्टर नंबर 4 ज्याला स्क्रुटिनायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या रिलेटेड देखील ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. पुस्तकाच्या खालती जे काही तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स दिलेले आहे त्याच्यापैकी प्रत्येकी
पहिल्या 2 किंवा पहिल्या 3 शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चन्स तुम्ही या चॅप्टर रिलेटेड करून ठेवायला हवे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यातले जे काही फॉर्मॅट वगैरे आत्ता तुम्हाला सांगितलेले आहे, तर तुम्हाला हे पण माहिती आहे की 2023 पॅटर्न आत्ताच शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इम्प्लिमेंट झालेला आहे आणि तो न्यू आहे. त्याच्यामुळं पेपर सेटर हे 3 किंवा 4 प्रकारचे असतात. त्यांना ऑलरेडी विद्यापीठाने काही स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि त्या स्ट्रक्चर पद्धतीने त्यांना काय करावं लागतं, पेपर सेटिंग करावी लागतात. बट काही पेपर सेटर हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीनेही क्वेश्चन पेपर ड्रॉ करू शकतात, तर काळजी करण्याचं काही कारण नाही. पण तुम्हाला आत्ता जे काही आपण क्वेश्चन पेपरचे सेट सांगितलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करा, त्याची तयारी करा आणि या पद्धतीनेच आपण बाकीचे देखील क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आपण तयार करून तुमच्यापर्यंत देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन विषयाची माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला बाकी जे काही महत्त्वाचे विषय आहे त्याच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानुसार सुद्धा तुम्ही त्या बाकी व्हिडिओ चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.